लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की काव्या तिच्या रूममध्ये अभ्यास करत बसलेली असते, तर तिकडून आता पार्थ पळतच येतो आणि म्हणत असतो की आई मारू नको मारू नको. तर मानिनी सुद्धा त्याच्या पाठीमागे आलेली असते आणि तिने हातामध्ये उलतान आणलेलं असतं आणि ती पार्थला मारण्यासाठी येत असते. आता दोघांची खूपच बडबड चाललेली असते. पार्थ म्हणत असतो की मारू नको, तर मानिनी म्हणत असते की तुला लाज वाटत नाही का रे असं वागायला, तू ना खाली ये, आता मला सापडला ना चांगलाच तुला बडदून काढते. तर पार्थ आता बेडवर वरती चढलेला असतो, म्हणून आता ती म्हणत असते तू खाली ये लवकर. आणि आता पार्थ म्हणत असतो की आई लहानपणी आठवतंय ना, तू असंच मला उलतानाने चटका द्यायला आली होती, तर तो चटका तुलाच लागला होता, त्यामुळे मला मारू नको. आता दोघांची खूपच झटापट चालू असते. तर काव्या म्हणत असते की काय चाललंय तुमचं. तर आता पार्थ काव्यालाच पकडतो आणि म्हणत असतो की काव्या वाचवा मला. आता तो काव्याला मिठी मारत असतो, पाठीमागून त्याने मिठी मारलेली असते. तर मानिनी म्हणत असते की तुला लाज वाटत नाही का रे असं माझ्या समोर तिला मिठी घ्यायला. त्यावेळेस तो म्हणत असतो की माझीच बायको आहे, मग मला कशाला लाज वाटेल. त्यावेळेस मानिनी म्हणत असते की अरे आई आहे ना समोर, तुला लाज कशी वाटत नाही, जरा तरी लाज वगैरे बाळग. मग आता काव्या म्हणत असते की आई चपाती तव्यावरती असेल ना, द्या इकडे उलतान, मी आता उलटून येते चपाती. मग आता मानिनी तिच्या हातामध्ये उलतान देते आणि आता चपाती उलटण्यासाठी काव्या तिकडे जाते. त्यावेळेस आता पार्थ म्हणत असतो की अरे वा वा वा, काय जमाना आलाय, पोराच्या मागे तलवार घेतल्यासारखी उलतान घेऊन आली होती आणि सुनेने मागितलं की लगेच आता तिच्या हातामध्ये उलतान दिलं. तर मानिनी म्हणत असते की अरे शहाण्या, मला शिकवतो का शहाणपणा, मला शिकवतोय का. तुला मी जेव्हा सांगत होते की जीवाने पाळणा घरी आणलेला आहे, सारखं म्हणजे सगळं काही ऐकून घेत होता, सगळं असं वाटत होतं की जीवाने चूक केलेली आहे आणि तू काहीच केली नाहीये, तेव्हाच मी सांगितलं होतं ना की जीवाचा मोठा भाऊ आहे, पण आता बाळाच्या गोष्टी आधीच आणून ठेवायच्या नाहीत. तर आधीच आणून ठेवल्या, तू नाही ना ऐकलं सांगितलेलं. पुन्हा मानिनी पार्थला म्हणत असते की मगाशी जर तू माझ्या तावडीत सापडला असता ना, तर तूच ओरडा खाल्ला असता. त्यावेळेस पार्थ म्हणत असतो की तूच ओरडा खाल्ला असता म्हणजे तुझा ओरडा दुसऱ्या कोणी खाल्ला. त्यावेळेस मानिनी म्हणत असते की बिचारी तुझी बायको तुझी चूक स्वतःच्या डोक्यावरती घेत होती, पण मला बिल सापडलं, त्यामुळे मला खरं काही समजलं की हे सगळं तूच आणलेलं आहे म्हणून. मग आता पार्थ म्हणत असतो की बिल सापडलं, पण तू बघितलंस का माझ्या बायकोने किती छान, म्हणजे माझी बायको किती चांगली आहे, माझे सगळे आरोप तिने स्वतःवरती घेतले, ती खूप चांगली आहे. त्यावेळेस आता तिथे काव्या येते आणि म्हणत असते की झाल्यात चपात्या भाजून, मी गॅस बंद केलेला आहे, अजून काही चपात्या करायच्या आहेत का. त्यावेळेस आता पार्थ म्हणत असतो की बघ बघ माझी बायको किती चांगली आहे. तर मानिनी म्हणत असते की नाही ग नाही, आणखीन काहीच नाही करायचं, मी ना मगाशी तुला खूपच ओरडले, माझ्यावरती ना असं म्हणजे बोलायचं सोडू नको ग माझ्या बरोबर ना, मला वाईट वाटलं ग बाळाच्या वस्तू अशा तुम्ही आधीच आणता म्हणून, आणि बाळाच्या वस्तू मी अडगळच्या खोलीत टाकल्या म्हणून तुला सुद्धा नाही ना आवडलं. पण खरंच ग मी अनुभवावरून सांगते ग, अशा बाळाच्या वस्तू आधी नाही आणत कोणी घरामध्ये, आणि असं काही आणलं आणि मग बाळाच्या बाबतीत काही वेडं वाकडं झालं तर मग सगळं काही आपण त्याच्यावरतीच आणतो, म्हणून ग मी तुमच्यावरती रागवते. त्यावेळेस काव्या म्हणत असते की आई ॲक्च्युली ना आमचंच चुकलेलं आहे, आम्ही त्या वस्तू आणायलाच नको होत्या, आय एम सॉरी. मग आता ती म्हणत असते की तू कशाला सॉरी म्हणते, खरं तर सॉरी याने म्हणायला पाहिजे, या पार्थने म्हणायला पाहिजे. मग आता तो म्हणत असतो की अगं आई माझी चूक ही यांची चूक. मग काव्या म्हणत काय, तर तो म्हणतो की अगं आमची चूक. आता मानिनी म्हणत असते की बायको चांगली मिळली म्हणून काहीही करायचं नाही. मग आता मानिनी त्या दोघांना समजावत असते की असं काही करू नका. तर ते दोघेही आता म्हणत असतात की हो आता आम्ही इथून पुढे काहीच करणार नाही. मग मानिनी म्हणत असते की चला आता मस्तपैकी मी मिरचा बनवलेला आहे आणि बाजरीची भाकरी. तर आता पार्थ म्हणत असते की अरे वा वा मिरचा, चला चला. त्यावेळेस काव्या म्हणत असे काय, मग तो म्हणतो की नाही नाही नको, मी एकतर माझं मिसळ खाल्ल्यामुळे पोट बिघडले, त्याच्यामुळे मी नाही खाणार. तर काव्या म्हणते की हा आता अजिबात ते मिरचा आणि मिसळ तिखट काही खायचं नाही, वरण भात खायचं. तर तो म्हणतो की हो. मग मानिनी म्हणत असते की बरं ठीक आहे, तुमच्या दोघांचं चालू द्या, या आवरून जेवण करण्यासाठी. मग आता मानिनी गेल्यानंतर पार्थ म्हणत असतो की बघितलं का माझी आई किती चांगली आहे, समजूतदार पणा किती दाखवला तिने. त्यावेळेस काव्या म्हणते की हो तुम्हाला मारणार होते, पण मीच सगळं माझ्यावरती घेतल्यामुळे तुम्ही वाचलेला आहे. त्यावेळेस तो म्हणतो की हो ग माझी बायको पण खूप चांगली आहे, असं म्हणून आता दोघेही खूप खुश झालेले असतात. तर चला हा छोटासा भाग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.